पाहिले जसजसं हे शेवटाकडे येत गेलं तसतसं स्थूलातून सूक्ष्माकडची जी जीवात्म्याची वाटचाल आहे ती याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची पण विशेषणं जी पुढच्या 7 श्लोकातली आहे ती अशीच सगुण आणि निर्गुण यांच्या मिश्रणातून प्रथम आपल्याला सगुणाचा आधार घ्यावा लागतो आणि हळूहळू मग निर्गुणाकडे जाता येतं. 101व्या श्लोकातलं पहिलं विशेषण आहे अनादिही. आता यातली खूपशी विशेषणं आपली आधी बघून झालेली आहेत. अनआदिही, ज्याला आदी म्हणजे पहिला जन्म किंवा सुरुवात, आरंभ असा नाही, तो अनादी. असा हा अनादी अनंत भगवंत आपण पाहिलेला आहे, म्हणजे ज्याची उत्पत्ती कधी झाली, कोणी केली हे सांगता येत नाही. पुढचं विशेषण घेतलं आहे भूर्भुवः. आता भू आणि भुवः ह्या दोन गोष्टी ज्या आहेत किंवा दोन ज्या व्याहृती आपण त्याला शब्द वापरतो त्याचा पुढच्याच श्लोकामध्ये सविस्तर आपल्याला वर्णन बघायचं आहे. इथे फक्त असं घेऊया की ही जी भू आहे, पृथ्वी आहे, हिला आधार देणारा, या पृथ्वीचा आधार असलेला अशा अर्थाने इथे त्याला भूर्भुवः असं संबोधन केलेलं आहे. तर हा जो भूर्भुवः भगवंत आहे हा सर्वांना आधार तर देतोच, पण आपण ज्याचा आधार घेतो त्या पृथ्वीचाही तो आधार आहे. म्हणजे आधाराचा आधार अशा अर्थाने त्याला भूर्भुवः असं म्हटलेलं आहे. गायत्री मंत्राच्या सुरुवातीला सुद्धा आपण भूर्भुवः आणि स्वाहा ही व्याहृती लावतो. त्या व्याहृती काय आहेत हे पुढच्या श्लोकामध्ये आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. पुढचं विशेषण आहे लक्ष्मी. हे पण खूपदा येऊन गेले. श्री लक्ष्मी जी पवित्र मार्गाने येते त्या लक्ष्मीला श्री असं म्हणतात. आणि म्हणून ही जी लक्ष्मी आहे ही सौंदर्याची, संपत्तीची जी देवता आहे ही अधिदेवता सगळ्या सुलक्षणांनी युक्त असली पाहिजे. आता ही जी पंचलक्षणं ह्या लक्ष्मीच्या संदर्भात सांगितलेली आहेत ती म्हणजे अव्यंग्यता. तिच्यात कुठल्याही व्यंग मार्गाने ती म्हणजे वाईट मार्गाने आली नको. अव्यंगता, निर्मलता, सुरूपता, सुगमता आणि शेवटचं लक्षण घेतलं आहे परमेश्वरी तेज, दिव्य तेज आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा ह्या मार्गांनी आपल्याला जी संपत्ती लक्ष्मी आपल्याजवळ येते ती ही विष्णू स्वरूपच असते. आणि म्हणून लक्ष्मीनारायण ही जोडी असते. एकट्या लक्ष्मीची पूजा होत नाही तर नारायणासहित लक्ष्मी आपल्याला अपेक्षित असते. पुन्हा तिथे शक्ती आणि शिव याचा संगम दाखवला आहे. शिवशक्ती रूप एक असतं, अर्धनारी नटेश्वर तो आहे. अशा अर्थाने ही नारायणासह असणारी लक्ष्मीच श्री असते. साधी जर लक्ष्मी आली तर ती कदाचित अलक्ष्मीला आपल्या बहिणीला बरोबर घेऊन यायची शक्यता असते. श्रीसूक्तामध्ये त्याचा खूप छान उहापोह झालेला आहे. आणि म्हणून इथे आपण एवढंच लक्षात ठेवूया की ही जी संपत्तीची अधिष्ठात्री देवता आहे ही लक्ष्मी, इथली लक्ष्मी ही साधी लक्ष्मी नाही आहे तर आत्मविद्येची लक्ष्मी, ज्या विद्येद्वारे आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून शेवटचं त्यातलं सुलक्षण मी म्हटलं परमेश्वरी तेजाने युक्त असलेले, जे तेज अंशरूपात आपल्याही जीवात्म्यामध्ये आहेच, फक्त ते आपल्याला ओळखता येत नाही अशा अर्थाने म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे सुवीरहा. हे पण आपण बघितलेलं आहे. वीरहा तसं सुवीर. सु म्हणजे चांगला. आता इथे जे सुवीर शब्दाची फोड कशी करायची आहे, थोडासा जो सूक्ष्म अर्थ आहे, शोभना इरा यस्य सहा. इरा या शब्दाचा अर्थ आहे शोभा, सौंदर्य. तर जिचं सौंदर्य किंवा जिच्या हालचाली आपण म्हणू शकतो, इरामध्ये जास्त करून हालचाली, गती ही अपेक्षित आहे. आणि म्हणून जिची गती अतिशय चांगली आहे, सु आहे, कल्याणप्रद आहे, ज्याचं स्फरण किंवा स्फूर्ती आपल्याला कल्याणाप्रत नेणारी आहे, अशा अर्थाने हे जे नारायणाचं स्वरूप वर्णन केलेलं आहे, ह्या शोभना इरा जरी स्त्रीलिंगी वाटत असलं तरी अशा आकर्षक मंगल हालचाली ज्याच्या आहेत असा जो तो नारायणासहित असणारा लक्ष्मीचा जो पती, त्या लक्ष्मीच्या पतीला इथे म्हटलेलं. कल्याणप्रद श्रेष्ठ जो असतो तोच खरा वीर शोभून दिसतो. साधा वीर जर असेल तर तो कदाचित पराक्रमाच्या जोरावरती वाममार्गाचा, दुष्टमार्गाचा वापर करू शकतो. म्हणून वाममार्गाच्या वीरांचा हा म्हणजे हनन करणारा काल आपण पाहिला, तसा इथे सुवीर
म्हणजे जे सज्जन आहेत, जे आपल्या हालचाली सद्गुणांसाठी करत असतात, त्या सगळ्यांचा तो मुख्य आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे रुचिरांगद. अंगद म्हणजे किंवा भुजांचं आभूषण, ज्याला आपण वाकी किंवा बाहुभूषण असं म्हणतो. तर ज्याचं अंगद सगुण रूपातलं वर्णन आहे, ज्याची अंगद आहे म्हणजे बाहुभूषण आहे, बाजूबंद ज्याला म्हणतो, तीच कशी आहेत? रुचिर आहेत. रुचिर म्हणजे परत सुंदर, मनमोहक, आकर्षक, अशा अर्थाने इथे रुचिर शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय? ज्या बाहूंवरती आभूषणं घातली जातात ते बाहू जर बलवान असले तर ते अधिक सुशोभित दिसतात, आणि अशा अर्थाने तो रुचिरांगद आहे. आपल्या बलवान बाहूंनी संपूर्ण विश्वाचा कारभार करणारा, पाहणारा, नियंता, असा अर्थाने त्याला रुचिरांगद म्हटलेलं आहे. ही जी बाह्यभूषणं आहेत, सगुण रूपामध्ये आपण भगवंताला ही सगळी बाह्यभूषणं वापरत असतो. का? तर आपल्याला ती आवडत असतात. मग जे जे आपल्याला प्रिय ते ते भगवंताला प्रिय, अशा नात्याने आपण ह्या सगळ्या भगवंताच्या मूर्ती ज्या बघतो मंदिरामध्ये, सगळ्यांना आभूषणं सोन्याची, रत्नांची, मोत्याची घातलेली असतात. विशेषतः श्रीकृष्ण रूपात तर त्यांनी खूप अलंकार घातलेलेच आहेत. तर अशा ह्या नारायणाचा, ज्याचं अंगद म्हणजे बाहुबंद, बाजूबंदसुद्धा चांगले आहेत, रुचिर आहेत. पुढचं विशेषण आहे जनन. जो जन्माला घालतो तो जनक, आणि जन्माची जी प्रक्रिया ती जनन प्रक्रिया. प्रजननमध्ये हा शब्द आपण वापरतो. नवनिर्मिती, पुनरुत्पादन या अर्थाने हा भगवंत सृष्टीरूपाने, या परमात्म्याचं काम काय आहे तर सगळ्या सृष्टीमधलं सृजन करणं, सगळी सृष्टी निर्माण करणं, उत्पन्न करणं, जन्माला घालणं. आणि मग कोणाला कुठे जन्माला घालायचं, कोणाची पापपुण्य कशी आहेत, या सगळ्याचा तो नियंता आहे, आपण पाहिलंच आहे. मग अशा अर्थाने त्याला जनन म्हणजे जनन क्रिया करणारा, जन्माला घालणारा म्हणजे कर्ता, अशा अर्थाने इथे जनन वापरलं आहे. त्याला आपण जनक म्हणजे वडील असंही तिथे आपण वापरता येतं. पुढचं विशेषण घेतलं आहे जनजन्मादी. आता जनन हा परमात्मा तर विश्वाचा जनक आहे. मग जनजन्मादी म्हणजे काय? तर जो जीवांच्या जन्माचा आधी निर्माण झाला, त्यांचा तो मूळ हेतू आहे, कारण आहे. आपला जन्म कोणापासून झाला त्याचं जे मूळ कारण तो हा परमात्मा आहे. सगळ्या विश्वाचं मूळ कारण जन्माचं असणारा, अशा अर्थाने त्याला आदिज, पूर्वज, अशा अर्थाने त्याला जनजन्मादी असं म्हटलेलं आहे. म्हणजे जन म्हणजे लोक, त्या लोकांच्या जन्माचं आधी, सगळ्याच्या आधी तो सुरुवातीला होता. एकोहम बहुश्याम प्रजेयाम, म्हणजे मी प्रजा निर्माण करतो अशी त्याची जी काही त्या ठिकाणी मायारूपामध्ये इच्छा झालेली आहे ती त्यांनी पूर्ण केली. त्या अर्थाने त्याला इथे जनजन्मादी म्हटलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायात आहे पहा, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. ही सगळी चराचर सृष्टी निर्माण करण्यास कशी आहे? मयाध्यक्षेण, मी अध्यक्ष आहे त्याचा, मी मुख्य आहे, आणि माझ्या अध्यक्षतेखाली ही सगळी मी निर्माण केलेली आहे. असा हा जनजन्मादी असणारा, जीवांच्या उत्पत्तीचं मूळ कारण असणारा असा हा परमात्मा आहे. पुढचं विशेषण आहे भीमः. हे पण एकदा येऊन गेलेलं आहे. भीम शब्दाचा संस्कृतमधला अर्थ आहे भयानक, भयावह, आणि दुसरा अर्थ आहे आकाराने मोठा. भीमरूपीमध्ये हनुमंताचं महाकाय दर्शन समर्थांना झालं. उपासनेला बसले नदीमध्ये राहून उपासना करत असताना 12 वर्ष पलीकडच्या काठावरती, नदीमध्ये पाण्यात ते स्वतः उभे असत, आणि पलीकडच्या काठावर एका झाडावरती एक माकड येऊन नेहमी बसत असे. ते रोज बघत असत. त्यांना मनोमन कळलं होतं की हे हनुमंताचंच रूप आहे, कपिरूपातला हा भगवंत आहे. पण त्यांनी त्यापर्यंत लक्ष दिलं नाही, आणि ज्या वेळेला त्यांची ती सगळी अनुष्ठानाची पूर्तता झाली त्या क्षणी त्या झाडावरून ते कपीचे जे वानराचं रूप होतं ते इतकं महाकाय त्यांच्यासमोर येऊन दर्शन घडलं त्यांना, की त्यांच्या तोंडातून न कळतपणे जे स्तोत्र बाहेर पडलं ते भीमरूपी महारुद्र. त्याचं पहिलं स्वरूपच त्यांना भीमरूपातलं आणि महारुद्र स्वरूपातलं असं दिसलेलं आहे. आणि म्हणून या स्तोत्राला कुठेही सुरुवातीला श्री गणेशाय नमः, छंद, देवता, शक्ती, कीलक काहीच नाही आहे, जसं विष्णू सहस्रनामाला नाही आहे.
ओम म्हणायचं सुरुवात केलेली आहे, कारण हा संवाद आहे. तसा भीमरूपीमधला भीम शब्द जो आहे तोच महाकाय प्रचंड असा असणारा, आकारानेही प्रचंड आणि त्याच्यामुळे आपल्याला तो भयावह. आपल्याला छोट्याशा मुंगीची भीती वाटत नाही, पण त्यापेक्षा थोडे मोठे किडे पाल म्हणजे त्यांचा आकार वाढतो, त्यांचा आत्मा तेवढाच असतो. जो आत्मा मुंगीत आहे तोच हत्तीत आहे. पण मग आपण त्यांच्या प्रचंड बाहेरच्या देहाला घाबरतो. भय कशाचं वाटतं? त्या प्रचंडतेचं वाटतं. मुंगीला मारताना आपल्याला वाईट वाटत नाही, त्याला असं आपल्याला वाटतं की काय छोटी शिल्लक आहे. पण तिचा जो आत्मस्वरूपातला आहे तोच आपला आत्मा आहे. पण माणसाचा खून करायला आपल्याला भीती वाटते, हत्ती समोर वाघ आला की भीती वाटते. म्हणजे हे आकाराचं भय आहे. तर हा परमात्मा आपल्याला दुष्टांना असं आकाराचं प्रचंड स्वरूपात ज्या वेळेला तो दर्शन देतो त्यावेळेला आकाराचं भय वाटतं, आणि ज्या वेळेला तो सूक्ष्म रूपामध्ये ध्यानामध्ये अवगत होतो त्यावेळेला मन प्रसन्न करतो. अशा अर्थाने त्याला भीमः आणि भीमपराक्रमः दोन विशेषणं जोडीत घेतलेली आहेत. भीमपराक्रम, ज्याचा पराक्रमसुद्धा कसा आहे तर मोठा आहे. खूप मोठे पराक्रम अवतारांच्या रूपामधून भगवंतांनी केलेले आहेत. अनेक राक्षसांना मारताना त्यांना असे पराक्रम करावे लागलेले आहेत. अशा अर्थाने ज्याचा पराक्रम भीम स्वरूपातला, मोठ्या स्वरूपातला, भयानक भीतिवह असा, हिरण्यकश्यपूचं रूप आठवा, भीतिदायक असंच आहे. तर अशा अर्थाने त्याचं पराक्रम हा भीषण आहे असे या श्लोकामधल्या सगळ्या विशेषणांचा सूक्ष्म रूपाचा अर्थ आपण पाहिला. पुढच्या श्लोकाकडे वळूया. पुढच्या श्लोकातलं पहिलंच विशेषण आहे आधार निलय. आता हा जो आधार असणारा आपण मगाशी पाहिलंच, तो भूर्भुव म्हणजे सगळ्यांना आधार देणारा आहे. पृथ्वीचाही तो आधार आहे. अशा अर्थाने त्याला नित्य आधार देणारा. निलय शब्द एकदा आपल्याला येऊन गेलेला आहे सहस्रनामात. निलय म्हणजे घर, आलय, ठिकाण, आश्रयस्थान, अशा अर्थाने निलय वापरले. मग हा कशाचं निलय आहे तर आधाराचा आधार आहे. आधाराचं आश्रयस्थान आहे. म्हणजेच काय, आपल्याला आधार देणाऱ्या पृथ्वीचा तो आधारस्थान आहे. म्हणजे काय, ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ते आपलं आधारभूत असतं. जसं शरीर, आपलं जे देह आहे का शरीर आहे हे प्राणांचं आधारस्थान. प्राण कशाच्या रूपाने आपल्यामध्ये आहे? या देहाच्या रूपातून आहे. म्हणून देह हा आपल्या जीवाचा आधार आहे. तसा परमात्मा हा आपल्या सगळ्या जीवात्म्यांचा आधार आहे. आणि ही आधी ती जीवात्मे सगळे पृथ्वीवर आहेत. मग या पृथ्वी आपण आधी आधार घेतो, उभं राहतो पृथ्वीवर. त्या पृथ्वीलासुद्धा ज्याचा आधार आहे, जे आश्रयस्थान त्याचं आहे, म्हणजेच पंचमहाभूतांचं आश्रयस्थान असणार. आपला देह कशापासून बनला तर पंचमहाभूतांपासून बनला. आणि म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्या पंचमहाभूतांना शक्ती पुरवणारा, त्यांच्यातल्या तेजांश रूपाने निर्माण केलेल्या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचा आधार असलेला, अशा अर्थाने त्याला आधारांचा आधार, आधाराचं माहेरघर असं त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पुढचं विशेषण आहे अधाता. 90व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं अधृत स्वधृत स्वास्य. ते जे अधृत आणि स्वधृत ही जी विरोधी विशेषण आहे तसंच हा अधाता आहे. ज्याला कोणी धारण केल्यावर लागलं नाही, ज्याला कोणाचा आधार लागला नाही, ज्याचा कोणी धाता म्हणजे विधाता निर्माता नाही आहे, कोणी त्याला निर्माण केला असा तो नाही आहे, स्वयंभू आहे. आणि अशा अर्थाने ज्याचा निर्माण करणारा कोणी नाही, तेव्हा स्वात्मना धृतस्य, स्वतःला धरून ठेवणारा एवढं त्याचं सामर्थ्य आहे. अन्य हा धाता ना असती, त्याचा कोणीही दुसरा धाता नाही, धारण करणारा नाही, जन्माला घालणारा नाही. अशा अर्थाने तो अधाता आहे. आणि म्हणूनच आपण त्याला अनादि अनंत असं म्हणतो. त्याचा आदी आणि अंत माहीत नाही, त्याचा जन्म कुठे झाला माहीत नाही, किंवा त्याला जन्मादी विकारच नाही आहेत. अशा अर्थाने एक गंमत म्हणून सांगते. माझा नातू मला विचारायचा आहे काय तू वाचते रोज? तर म्हटलं विष्णू सहस्रनाम वाचते. त्या विष्णूची 1008 नावं आहेत. अरे 1008 नावं, मग त्याची आई त्याला कोणत्या नावाने हाक मारायची? बाल सुलभ प्रश्न आहे बघा. 1008 नावं त्या विष्णूची, मग त्याची आई त्याला कोणत्या नावाने हाक मारे? असा आहे. असा आपल्यालाही प्रश्न पडतो की 1008 नावातल्या कोणत्या नावाने मी आज विष्णूची धावा करू. अनेक रूपात तो मला दिसतोय, अनेक प्रसंगात तो जाणवतोय त्याचं अस्तित्व. आणि म्हणून अशा पद्धतीने भीष्माचार्यांना सुद्धा
संभ्रम पडावा की कोणत्या रूपात मी तुला वर्णन करू. आणि म्हणून या रूपामध्ये मी कसा तुझ्या पद्धतीने घेऊ अशा अर्थाने तिथे अधाता म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे प्रजागरा. जागर याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी जागृत राहणं. विठ्ठलाचा जागर एकादशीला केला जातो. महाशिवरात्र किंवा शिवरात्रीला शिवजागर केला जातो. हे जे हरिजागर शिवजागर हे कशासाठी आहेत तर प्रजागरापर्यंत पोचण्यासाठी आहे. मग हा कसा आहे स्वतःच प्रजागर आहे नाही. मधलं एक विशेषण राहिलं आहे पुष्पहास ते नंतर घेते. प्रजागर म्हणजे कसं आहे तर हा प्रकर्षेण जागरती सदैव जागाच असतो. तो कधी झोपला आहे त्याचं भक्तांकडे कधी लक्ष नाही. दुर्लक्ष होतं आहे कंटाळला आहे असा नाहीच आहे. आणि म्हणून त्याला सदैव तत्पर असणारा सदैव जागरूक असणारा दक्ष हे विशेषण आपण त्यामध्ये पाहिलेलंच होतं. तेव्हा हा जो नित्य बुद्ध नित्य ज्ञानी असा जो काही भगवंत परमात्मा परमेश्वर आहे हा सदैव जागरूक असतो. आणि म्हणून शेवटी आपल्याला या प्रजागराचं पद प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण हरिजागर करतो शिवजागर करतो देवीच्या याच्यामध्ये जागर करतो. एखादं मंगलकार्य आपल्याकडे झाल्यानंतर आपण जागर करतो. म्हणजे जागून करायचं ते आपल्याला मुद्दाम जागावं लागतं. हा परमात्मा सदैव जागृतच आहे. आणि म्हणून या प्रजागराचा उद्घोष करण्यासाठी त्याचं रूप हे प्रजागराच्या स्वरूपात जाणून घ्यायचं. मधलं एक विशेषण होतं पुष्पहास. पुष्पहास फुलाप्रमाणे हास्य ज्याचं आहे तो. आता फुलं ही खरोखरीच मन प्रसन्न करणारीच रूपं आहेत. जशी फुलं आपल्या मनाला प्रसन्न करतात तशी लहान मुलं पण आपल्या मनाला प्रसन्न करतात. म्हणून एका कवीचं आहे मुले ही देवाघरची फुले. तर या फुलांच्यामध्ये असं काही सौंदर्य किंवा सुगंध लपलेला असतो. काही फुलांना सुगंधाची हे लाभलेली आहे देणगी तर काही फुलांना रंगाची लाभलेली आहे. म्हणजे रंग रूप आकर्षकता प्रसन्न मोहकता हा जो फुलांचा गुण आहे हा विलोभनीय निर्मल गुण या परमात्म्याचा आहे. त्या रूपाने परमात्मा हास्य फुलवतो आहे. उदास मनाला फुलाचा आधार घेतला की प्रसन्नता येते. आणि आपलं मन प्रसन्न व्हावं म्हणून सगुण रूपातल्या मूर्तीला आपण हार घालतो. त्याला काय तुम्ही तुळशीचा हार घाला की वनमाला धारण करणारा तो आहे. वनातल्या रानटी फुलांचाही चालेल. पण आपण असं म्हणतो की नाही हे फूल देवाला व्हायचं नाही. हे आपल्यासाठी आहे हे सगळे हे. आणि आपण काही कर्मकांडाचे जे नियम बनवले ते स्वतःला प्रसन्नता मिळावी या अर्थाने आपण सगुण रूपात स्वतः पण त्याला बघतो. आणि इतकं बघतो की प्रत्येक गोष्ट आपण खाण्यापूर्वी त्याला अर्पण करतो. आपण करण्यापूर्वी त्याला नमस्कार करतो. आणि अशा अर्थाने ह्याचं हास्य प्रसन्नता आल्हाददायकता आकर्षकता ह्या पुष्पहास विशेषणातून सांगितलेली. आधी कळीचं रूप असतं. कळीतून तो जेव्हा फुलतो केव्हा कळीचं फूल होतं कळतसुद्धा नाही. इतक्या न कळत तो ह्या विश्वाचा पसारा निर्माण करतो असं याचा सूक्ष्म अर्थ लावलेला आहे. पुष्पाचं हास्य कधी उमलतं म्हणजे फूल कधी उमलतं कळत नाही. कालपर्यंत कळी असते आणि रात्री जर सतत बघत ठेवलं तर केव्हा तरी पाकळी उमलते त्याचं जाणीवसुद्धा होत नाही त्या हालचालीची. इतक्या सूक्ष्म हालचाली या परमात्म्याच्या आहेत. आणि त्या रूपाने तो हास्य फुलवतो म्हणून त्याला पुष्पहास असं म्हटलेलं आहे. पुढचं घेऊया ऊर्ध्वगः. ऊर्ध्वम गच्छति सा ऊर्ध्वगः. या भगवंताची गती जी आहे भगवंताकडे जाण्याचा मार्ग हा ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्वगामी आहे. म्हणजे वर वर जाणार आहे. अधोगतीला न जाता ऊर्ध्वगतीने जायचं आहे. अशा अर्थाने ऊर्ध्वम गच्छन्ति. कोण जातं ऊर्ध्वच्या बाबतीत गीतेमध्ये म्हटलं आहे ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः. राजस प्रवृत्तीची लोक मध्ये म्हणजे या पृथ्वीवरच राहतात. सात्विक जे असतात सत्वगुण संपन्न ते ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वसा. आणि जे तमोगुणी आहेत ते अधम म्हणजे खाली जातात. अशा अर्थाने जो स्वतः सत्वगुण संपन्न आहे तसं बघितलं तर परमात्मा हा त्रिगुणातीतच आहे. त्याला सत्व काय रज काय तम काय कुठल्याही गुणाचा लेप नाही. पण तरीसुद्धा आपलं मन मात्र गुणांमध्ये अडकलेलं आहे. आणि मग आपल्याला जर भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर आधी सत्वगुणाचा आश्रय घेतला पाहिजे.
सत्ववान सात्विकच सत्यमध्ये आपण सात्विक शब्दाचा अर्थ पाहिला आहे. तर अशा अर्थाने हा ऊर्ध्वगहा सगळ्यांच्याकडे उन्नतीसाठी सगळ्यांच्यापेक्षा वर वाटचाल करणारा अशा अर्थाने त्याला म्हटलं. तोच अर्थ पुढच्या विशेषण आहे सत्पथाचार. त्याचा पथ म्हणजे मार्ग, सत म्हणजे चांगला आहे, सज्जनांचं आहे. आचार, सत्पथ आचार, आचार म्हणजे वागणूक, वर्तन. तर त्याचं जे आचार आहे ते विचाराप्रमाणे आहे. ज्याचं आचरण हे विचाराप्रमाणे असतं त्याला आपण आदर्श मानतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. नुसतंच बोलायचं नाही, तसंच चाले म्हणजे वागायचंही. आणि म्हणून हा आपल्यासमोर आदर्श त्यांनी ठेवलेला आहे, सत्पथ आचार. सज्जनांच्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करा, हा संदेश या विशेषणामधून भीष्माचार्यांना द्यायचा आहे. कारण तो स्वतः तसाच आहे. सात्विक गुण हा सत्पथच आहे. आणि सज्जनांचा आश्रय घेतला, सत्संगतीला गेलो, सत्संगामध्ये रमलो की आपलं मन हळूहळू त्या दिशेने वाटचाल करायला, पुढे पुढे जायला, वरवर जायला सुरुवात करतं. अशा अर्थाने तो सत्पथाचार आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे प्राणदहा. आपल्या सगळ्यांना प्राण देणारा, प्राणशक्ती पुरवणारा, अशा अर्थाने त्याला प्राणद, जीवन देणारा या अर्थाने खूपदा हा प्राणद शब्द येऊन गेला आहे. आता हा जो प्राणद आणि पुढचं जे विशेषण आहे प्रचच, प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार. आपल्याला जे जीवन देणारा जो भगवंत आहे, परमात्मा आहे, प्राणशक्ती आपल्यामध्ये जी संचार करते चैतन्याच्या रूपामध्ये, त्याचा जो मूळ उद्गात आहे तो प्रणव आहे, ओंकाराचं रूप आहे. ध्वनीचा पहिला जो आकार किंवा ज्याला शब्द म्हणू शकतो, शब्द रस रंग त्याच्यामधला, तर त्याच्यामधला हा प्रणवरूपी ओंकार स्वरूपी जीवन देणारा आपल्याला असा हा प्रणव आणि प्राणद आहे. मग प्रकर्षाने जे केलेलं असतं स्तवन त्याला ओंकार लावतो आपण. प्रकर्षाने स्तवन करणं म्हणजेच प्रणव. तर ह्या ज्ञानेश्वरांनी याला एकाक्षर ब्रह्म असं संबोधलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. एक अक्षराचं ब्रह्म. ब्रह्माचं सगळ्या वर्णन करा म्हटलं परमात्म्याचं तर शब्द कमी पडतात. मग एका शब्दात सांगितलेलं आहे ओम हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून बऱ्याचदा ध्यानाच्या वेळेला या ओंकारावरती ध्यान केंद्रित केलं जातं. ओंकार हे जसं सगुणामध्ये शब्दरूपात आहे, आकार रूपात आहे, अ उम, तसंच ते निराकाराचंही प्रतीक आहे. आणि म्हणून त्याला प्रणव आणि प्राणद अशी दोनही विशेषणं लावलेली आहेत. हा जीवनही देतो आणि अ उम उच्चार करताना कंठ, अ हा कंठ आहे, उ हा ओष्ठ आहे, ओठांनी ज्याचा उच्चार होतो तो ओष्ठ, म्हणजे कंठ, ओष्ठ आणि महनासिक आहे, नाकात त्याचा जातो उच्चार, अनुनासिक त्याला आपण म्हणतो. या तीनहीमध्ये सगळ्या वर्णमालेचा समावेश होतो. आणि म्हणून त्याला वरचा जो अर्धबिंदू दिलेला आहे, छोटासा अर्धा चंद्राकार त्यात बिंदू, 3.5 मात्रांचा हा ओंकाराचं जे रूप आहे ते आपण गणेशाचंही मानतो. कोणत्याही सगुण देवतेला आपण ओमने करतो. कुठल्याही स्तवनाची स्तोत्राची सुरुवात ओमनी म्हणतो. कुठल्याही मंत्राचा जप करताना त्याच्या आधी ओंकार ओम म्हणतो. अशा अर्थाने हा सगळ्यांचं आदी स्वरूप असणारा असा प्रणव आहे, प्राणशक्ती देणारा आहे. आणि शेवटी म्हटलं आहे पण. हा पण शब्द एकदम वेगळा आहे. पणचा अर्थ आहे नाणं, विनिमयाचं साधन. आणि म्हणून संस्कृतमध्ये पणन म्हणजे बाजार असा शब्द आहे. जिथे देवघेव होते, खरेदी विक्री होते त्याला पणन संस्था असं म्हटलं जातं. तर पण शब्दाचा संस्कृतचा अर्थ मूळचा आहे नाणं. मग आता इथे हा व्यवहार स्वरूप जो आहे हा देवघेवीचं साधन असणारा परमात्मा कशाची देवघेव करतो आहे? तो काही एखादी वस्तू विकायला बसलेला नाही आहे आणि आपण त्याच्याकडे जाऊन ती एक ग्राहक म्हणून घेणार असं नाही आहे. मग हा पण स्वरूपातला परमात्मा म्हणजे काय? तर हा जो आपण पाप पुण्य करतो त्या रूपामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी वाटणी देणारा अशा अर्थाने आपण त्याचं एक विशेषण पाहिलं होतं की हा सगळ्यांना समभावाने देत नाही. कोणाला चांगली देतो, कोणाला वाईट फळं देतो. तुमच्या कर्मानुसार तो बसलेला आहे तिथे देणारा. पण विक्रेता हा जो आहे हा काय करतो आहे? पापपुण्य विकायला बसला आहे. मग तुम्ही समोर आल्यानंतर तुमचं पाप किती आणि पुण्य किती हे त्याला समजतं, सांगावं लागत नाही.
आणि म्हणून जशी तुमची कर्म तशी तो तुम्हाला फळं देत राहतो, विनिमय करत राहतो. तुम्ही त्याला पुण्यकर्म द्यायची, तो तुम्हाला पुण्यफलं देणार. तुम्ही त्याला पापकर्म दिलीत, तो तुम्हाला पापरूपी फळ देणार. अशा अर्थाने त्याला पणनं किंवा पण हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे पुण्यकर्मांचा संग्रह करून ज्याचा जसा अधिकार तसा तो त्याला देणारा. मग कर्मांचा संग्रह केला तर जसा जितक्या स्वरूपात जितक्या प्रमाणात त्याचा असेल पाप तितक्या प्रमाणात ती फळं त्याला देतो. आणि म्हणून हे प्रमाण ठरवणारा कोण आहे, हे विनिमय करणारा कोण आहे, तर हा भगवंत परमात्मा बसलेला आहे. आणि लाखो 84 लक्ष योनीमधल्या लोकांना ही फलस्वरूप पणनक्रिया करणारा, म्हणून त्याला पण म्हटलेलं आहे. पुढच्या श्लोकाकडे वळूया. प्रमाणम प्राणनिलय. प्रमाण हेही विशेषण आधी येऊन गेलेलं आहे. सत्यज्ञानाचं जे प्रमाण तो परमात्मा, आणि हे जे सत्यज्ञानाचं साधन आहे ते आपल्याला प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द या प्रमाणांनी ते कळत नाही. मग ही 4 प्रमाणं आपण पाहिली होती, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. आणखीन 2 सूक्ष्म प्रमाण आहेत, अर्थापत्ती आणि पुढचं आहे अनुपलब्धी. त्या खोलात जायला नको, पण ही 6 प्रमाणं म्हणजे काय, त्याच्यावरून भगवंताचं स्वरूप जाणून घेण्याची ही साधनं आहेत. एकाचं स्पष्टीकरण करूया. अनुपलब्धी. हे केल्यावर तो मिळेल का, नाही. ते केल्यावर नाही. ते केल्यावर मग कसा, तर त्याचं प्रमाण काय आहे, तर कसं आहे, कोणासारखा आहे तो, त्याच्याजवळ जायचा मार्ग कसा आहे, कुठून जायचं, कसं जायचं, या सगळ्या प्रमाणांची जी काही एक मर्यादा आहे तो प्रत्यक्ष दिसतो का, नाही. त्याचं अनुमान करता येतं का, काय माहीत तो कसा आहे. आपण पाहिलाच नाही आहे. मी पाहिला नाही तर मी तुम्हाला कसं सांगणार कसा आहे. तुम्ही पाहिला नाही तर तुम्ही पुढच्या पिढीला, पण तो आहे, तो जाणवतो. म्हणून प्रमाणातीत आहे तो, प्रमाणांच्या अतीत आहे. त्याची अनुभूती घ्यायची असते, ती प्रमाणबद्ध कुठेही करता येत नाही. की ह्याचा आकार एवढा, याचा अमेय, ज्याला अपरिमेयचे शब्दविशेषण आत्तापर्यंत येऊन गेलेले. अशा अर्थाने सत्यज्ञानाची जी 6 प्रमाणं आहेत त्या 6 प्रमाणांच्या आवाक्यात न बसणारा, त्या प्रमाणांनी त्याचं खरं मूळ स्वरूप न जाणता येण्याजोगा असा जो कोण आहे तो स्वतःप्रमाण आहे. आपण एखादी उपमा देताना अन्वय व्यतिरेक अलंकारात म्हणतो, आईचं प्रेम हे आई ही आईसारखीच, तिला दुसरी उपमा नाही. तसा हा भगवंत कसा आहे, तो त्याच्यासारखाच, त्याला दुसरं प्रमाण उपमान काहीही देता येत नाही. अशा अर्थाने तो स्वतःप्रमाण आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे प्राणनिलय. परत निलय शब्द आला आहे. आपल्या प्राणांचं तो आश्रयस्थान आहे, आधारस्तंभ आहे. आणि म्हणून प्राणांचं निवासस्थान आहे. आपले जे काही इंद्रिय, प्राणशक्ती शेवटी जाते कुठे, तर ती या पंचमहाभूतात विलीन होते. मग त्या पंचमहाभूतांचाही तो आधार असल्या, अशा अर्थाने त्याला प्राणनिलय शब्द वापरलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे प्राणभृत. आता इथे सगळी प्राण शब्दाची पहिल्या चरणामध्ये पुनरुक्ती आलेली आहे. कसा आहे तो, प्रमाणाने सिद्ध होत नाही, प्राणांचा आधारस्थान आहेच, पण प्राणभृत आहे. त्यांनी हे पंचप्राण धारण केलेले आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे जे पंचप्राण आहेत, हे पंचप्राणांचा धारणकर्ता कोण आहे, हे पंचप्राण ज्याच्या अधिपत्याखाली आहेत असा हा जो आहे, ज्याच्या आधाराने ते धारण केले जातात, तो जो परमात्मा, त्याला प्राणभृत, अन्नरूपाने आपलं पोषण जो करतो तोही प्राणभृत, असाही अर्थ तिथे काढलेला आहे. आता हे जे पंचप्राण आपण वर्णन करतो किंवा त्याची नावं घेतो, प्रत्येक वेळेला आपण नैवेद्य दाखवताना या पंचप्राणांना नैवेद्य असतो. मग तो गणपतीला दाखवा, देवीला दाखवा, शंकराला दाखवा, त्या देवतेचं नाव घेत नाही नैवेद्याचं पाणी फिरवताना. सगळ्या देवतांना नैवेद्य हा पंचप्राणांनाच दाखवला जातो, कारण या पंचप्राणांचा तो आधार आहे, प्राणनिलय आहे तो. आणि म्हणून असा प्राणद आहे, प्राणभृत आहे, प्राणनिलय आहे. सगळी प्राणशक्ती, याचा अर्थ आपल्यामध्ये असणारी जी जी कार्यशक्ती, चैतन्यशक्ती प्राणरूपाने आपल्यामध्ये ती कार्य करते, अशा अर्थाने त्याला प्राणभृत असं म्हटलेलं आहे. पुढचंही विशेषण परत प्राणजीवन झालं आहे. या प्राणांचा हा जीवनच आहे. जीवन म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो त्याचं मूळ स्थान,
मूळ कर्तृत्व ज्याच्याकडे जातं. तर अशा अर्थाने तो आपल्याला जीवन देणारा, प्रेरणा देणारा, अमुक एक गोष्ट करायची असं मी ठरवलं, मग त्याप्रमाणे कृती करताना जी प्रेरणा आवश्यक असते ती प्रेरणा देणारा, अशा अर्थाने त्याला प्राणजीवन म्हटलेलं आहे. जीवनामध्ये आपल्याला काहीतरी जगण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते आणि ती जिवंत राहण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा शक्ती, ती प्रेरणेची ऊर्जा हा भगवंत आपल्याला पुरवतो. आता रोजचंच आपलं उदाहरण घेतलं की सहस्रनाम म्हणायचं आहे अशी आपल्याला इच्छा झाली, विष्णू सहस्रनाम अधिकात म्हणूया ही झाली साधी इच्छा. मग त्या सहस्रनामासाठी किंवा ज्याला आपण कर्मचोदन म्हणूया आणि मग त्यासाठी जी आपण न चुकता दररोज म्हणणं ही झाली क्रिया. मग ही क्रिया करण्यासाठी, इच्छेनुसार क्रिया करण्यासाठी जी चोदना म्हणजे प्रेरणा लागते, स्फूर्ती लागते, ती त्या भगवंताची लागते. त्याची इच्छा असली तरच ते पूर्ण होतं, अन्यथा नाही. मी करेन होणार नाही. जेव्हा माझ्याकडून तू करवून घे, प्रेरणा देणारा तू आहेस, इच्छा तू निर्माण केलीस मनात, क्रिया मला करायची आहे, तो अक्रिय आहे, सक्रिय मला व्हायचं आहे. म्हणून आपल्याकडनं क्रिया करवून घेणारा अशा अर्थाने जो प्रेरणादायक आहे तो आपला प्राणजीवन आहे. जीवनाची प्रेरणासुद्धा, साधं एक सहस्रनामाचं उदाहरण घेतलं, पण जीवनातल्या ज्या सगळ्या क्रिया करायच्या आहेत, जीवना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्या सगळ्या क्रिया भगवंताच्या इच्छेशिवाय पूर्णत्वाला जात नाहीत. आणि म्हणून तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. आपल्या जीवनाचा अधिष्ठान, आधार जर भगवंत ठेवला तरच तो हे सगळं आपल्याकडनं करवून घेणार आहे, अन्यथा मीपणामध्ये आपण अहंकाराच्या दर्पामध्ये आपली अधोगती होणार आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे तर तत्व. दुसऱ्या ओळीमध्ये सगळी तत्व म्हणजे निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. प्राण हे सुद्धा तसं निर्गुणाचंच वर्णन आहे, कारण प्राण काय आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. तत्व, तत्वविद दोन्ही एकत्र घ्यायचं. आता हे जे तत्व, तत्त्वम असी मध्ये जे तत् आहे, तत् म्हणजे ते परमात्म तत्व, ते कसं आहे, सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. मग हे जे त्याचं तत्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, ते तत्व टिकून राहण्यासाठी किंवा आपल्यामध्ये ते रूप येण्यासाठी आपण त्याची साधना केली पाहिजे किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी कशाचा आधार घ्यायचा आहे, तर सत्तत्वाचा आधार घ्यायचा आहे. म्हणजे पुन्हा सात्विक बनायचं. हे सत्तत्व आपल्याला भगवंताकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग आहे आणि म्हणून आधी ते तत्व कसं आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तर ते सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. अशा अर्थाने ह्या भगवंताचं वर्णन वेदामध्ये सच्चिदानंद स्वरूप अशा अर्थाने तिथे केलेलं आहे. तर हा जो आत्मा आहे आपला, हा आत्मा या तत्वाच्या आधारे ज्या वेळेला भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काय होतं, तो निर्गुण निराकार जो आहे त्या चैतन्य रूपाकडे जाताना कशाचा तरी त्याला आधार लागतो. अशा अर्थाने तिथे तथ्य किंवा सत्य टिकून राहण्यासाठी ज्याचा आधार घेतला जातो ते परमात्म तत्व, स्वप्रमाण असणारं, स्वयंभू असणारं ते तत्व. पुढचं विशेषण आहे तत्वविद. आता हे तत्व जो विद म्हणजे जाणतो. आता हे तत्व म्हणजे काही भौतिकशास्त्रातलं तत्व नाही आहे. पाणी हे द्रव पदार्थ आहे हे तत्व आहे काय, तसं नाही आहे. तर इथे तत्व काय आहे की हे तत्व सगळ्या प्राणीमात्रांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असणारं तत्व आहे. म्हणजेच काय, हे आत्मज्ञान झालं. मी आत्मा आहे, मी देह नव्हे. ही देहबुद्धी जेव्हा जाते त्यावेळेला आत्मबुद्धी जागृत होते, त्यावेळेला हे तत्व काय आहे हे जाणण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी आवश्यक आधार कशाचा घ्यायचा आहे, तर तत्वाचा घ्यायचा आहे. कशाच्या तरी आधाराने पार पुढे जायचं आहे आपल्याला. आपल्याला जाता येण्याची शक्ती नाही आहे. आपल्यातली प्राणशक्ती आपल्याला घेऊन जायची शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा अर्थाने तो तत्वविद आहे, जो निरपेक्ष सत्तत्व आहे. आणि तो सत्तत्व आपल्यालाही सात्विकतेकडे घेऊन जाण्याला परिणाम करणारा, सात्विकतेकडे वाटचाल करण्याला मदत करणारा असा आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे एकात्मा. आता एक रूपाने सगळ्यांच्यामधला आत्मा एक आहे. मी मगाशीच म्हटलं, मुंगीतला आत्मा वेगळा आणि हत्तीतला मोठा आहे असं अजिबात नाही. एक रूपात आहे सगळा.
आत्मा दिसत नाही, पण त्याचं जे रूप, रस, अस्तित्व जे काही असेल ते सगळं समान आहे. अशा अर्थाने त्याला विश्वाचा एकमेव आत्मा, सर्व रूपांमध्ये सारख्या प्रमाणात असणारा, सारख्या संख्येने असणारा, त्याला आता असंख्यच आहे, तो मोजता येत नाही. पण आत्म्याचं जर वर्णन करायचं झालं तर आत्मा हा कसा आहे, तर जो प्रेरणा देणारा आहे, फक्त विजेसारखा आहे. तो स्वतः काहीही करत नाही, आत्मप्रेरणा देत राहतो फक्त, की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. त्यासाठी हात उचलायचा असेल तरी त्या आत्म्याची प्रेरणा असली तर हात उचलला जातो. इंद्रियामध्ये ताकद आहे का काही? प्राणशक्ती गेल्यानंतर हात उचलता येतो का? मग ही प्राणशक्ती हा आत्मा आपल्याला पुरवत असतो आणि म्हणून एकात्मा आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे जन्म मृत्यू जरा तिघा. जन्म, मृत्यू आणि जरा या तीनच अवस्थांचं इथं वर्णन केलं आहे. पण हे असे 6 विकार आहेत. कोणत्याही पदार्थाच्या, वस्तूच्या स्थितीमध्ये फरक पडत जातो. जन्माला आपण येतो त्यावेळेच्या आपण म्हातारपणी जसे असतो तसे असतो का? नाही. आणि म्हणून जन्म, अस्तित्व, ऱ्हास, वाढ, ऱ्हास, जरा, मृत्यू हे पदार्थांचे 6 विकार आहेत. म्हणजे जन्माला येतानाचं रूप, त्यानंतर अस्तित्व म्हणजे जाणवायला लागतं. आईच्या गर्भातच आपला कुठेतरी जन्मच होतो, ते अदृश्य असतो तो, पण आल्यानंतर आपलं अस्तित्व दिसायला लागतं. तसं जन्म, अस्तित्व, वाढ, नंतर आपली वाढ होत जाते. वाढ झाल्यानंतर आपला ऱ्हास व्हायला लागतो हळूहळू. नंतर आपल्याला जरा म्हणजे म्हातारपण येतं आणि शेवटी ऱ्हास होतो, मृत्यू येतो. अशा अर्थाने हा जन्म, मृत्यू, जरा या सगळ्या विकारांच्या अतिग म्हणजे पलीकडचा. त्याला हे विकार नाहीच ना, तो अविकारीच आहे. परब्रह्म काल तरुण होता आणि आज म्हातारं झालं असं होऊच शकत नाही. हा परमात्मा, हा परब्रह्माचा जो काही परमेश्वर आहे, हा जन्म, मृत्यू या विकारांमध्ये अडकणारा नाहीच आहे, विकाररहित आहे. जो जसा अनादि अनंत कालापाशी पूर्वी होता तसाच आज आहे. तेव्हा दिक्कालाच्या पल्याड असणारा, कुठल्याही विकारांमध्ये अव्ययमध्ये हाच अर्थ आहे. ज्याच्यात विकार बदल घडतच नाही, होतच नाहीत काही. ज्या स्वरूपात तो होता तसाच आज आहे, तसाच पुढे राहणार आहे. अशा अर्थाने त्याला जन्म, मृत्यू, जरा, तिघा, जो जन्ममृत्यू या विकारांनाही उल्लंघून पुढे गेला आहे, अतिगच्छती अशा अर्थ. तेव्हा असा हा एकात्मा असणारा, शंकराचार्यांनी एकात्माची व्याख्या वेगळीच केलेली. जो व्याप्त करतो, ग्रहण करतो, विषयोपभोग घेतो, ज्याची सत्ता सगळ्यांवरती अबाधित राहते, अशा अर्थाने त्यांनी एकात्मा म्हटलेलं आहे. ते फार खोल तत्त्वज्ञानात शंकराचार्यांचं भाष्य जातं. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सोन्याचे आपण वेगवेगळे दागिने करतो. मग पाटल्या केल्या, बांगड्या केल्या, त्याच्यातही सोनंच आहे. गळ्यातलं केलं त्याच्यातही सोनंच आहे. मग हा एकच आत्मा आहे. सुवर्णात्मक तो जो आहे, सुवर्णात्मा तो एकच आहे. त्याचं बाह्यरूप बदललं. बाह्यरूप हत्तीचं आहे, बाह्यरूप मुंगीचं आहे, बाह्यरूप माणसाचं आहे, पण आत्मतत्व एकच आहे. सोनं एकच आहे. त्याचे काहीही दागिने बनवा, त्यातलं सुवर्णतत्व जे आहे, सुवर्णात्मा जो आहे तो एकच असतो. म्हणून त्याला एकात्मा म्हटलेलं आहे. आणि हा एक असणारा आत्मा कोणत्याही विकारांमध्ये अडकत नाही, विकारांच्या पल्याड आहे, विचारांच्याही पलाड आहे. आणि म्हणून तो आपल्याला समजायला अवघड आहे, कळायला अवघड आहे. पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. भूर्भुव स्वस्तरुस्तारः. भूर्भुव स्वस्तरू इथपर्यंतचं एक विशेषण घ्यायचं आहे, तारं वेगळं घ्यायचं. आता हे जे भूर्भुवा आणि स्वहा मगाशी म्हटलं की ह्या 3 व्याहृती आहेत. आता ह्या ज्या व्याहृती आहेत, ह्या व्याहृती काय सांगतात आपल्याला, तर ह्या आपल्याला प्रत्येक गोष्टीमधलं तत्त्व किंवा ज्याला गूढ तत्त्व आहे ते दाखवून देतात. आणि म्हणून कोणत्याही मंत्राच्या आधी आपण हे गूढ स्वर लावतो. ओम भूर्भुव स्वाहा, ओम आधी लावतो आणि नंतर भूर्भुव स्वाहा लावतो. मग हे जे 3 आहेत, भूहू, भुवा आणि स्वाहा, हे 3 वेदांचे प्रतीक आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचे ते 3 शब्द प्रतीक आहेत. भू म्हणजे पृथ्वीलोक किंवा मृत्यूलोक त्याला म्हणतात. भुवा म्हणजे अंतरिक्षलोक. अंतरिक्षामध्ये सुद्धा अनेक योनी राहतात. यक्ष, गंधर्व, किन्नर, भूत, प्रेत, पिशा सगळे हे अंतरिक्ष योनीत येतात. आणि शेवटचा आहे तो स्वरलोक, स्वर्ग.
आणि अशा या तिन्ही भूर भुवा आणि स्वहा तीनही लोकांना व्यापून जो आणखीन उरतो हा त्रिकांडात्मक आहे असं त्याचं तिथे वर्णन केलेलं आहे. हा वेदत्रयांचं सार आहे आणि या 3 व्याहृतींच्या साह्याने हे 3 लोक ओलांडून आपल्याला वरती जायचं आहे. म्हणून हे आपण गायत्री मंत्राच्या आधीसुद्धा कशासाठी लावतो की मला ह्या भूलोकात भुवरलोकात स्वर्लोकातही अडकायचं नाही. मला पुण्य करून स्वर्गसुखसुद्धा नको आहे. ज्यांना मुमुक्षू जे असतात त्यांना स्वर्गसुखाची पुण्य केलं की काय होईल, फार तर स्वर्गात जाऊ. पण क्षीणे पुण्य मरते लोकं विशंती. पुण्य क्षीण झालं, कमी झालं की पुन्हा मरते लोकात काहीतरी करायला यावंच लागणार आहे. मग ही साखळी तुटणार कशी? पुण्य केलं तर स्वर्ग, पाप केलं तर नरक. मग याच्यातून सुटका कशी होणार? तर याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की ह्या सगळ्याच्या पल्याड नेणारं जे परमात्मतत्व आहे ते आपल्याला काय सांगतं? कर्म सगळी जाळून टाकायची. योगी लोक काय करतात? त्यांच्या ज्ञानाने कर्म जाळतात. आपण कर्मयोगी का आपल्यासारखी सामान्य माणसांनी काय करायचं आहे? सगळी कर्म ईश्वरार्पण करून टाकायची. मला चांगल्याही कर्माचं फळ नको आणि वाईटही कर्माचं फळ नको. सगळी कर्म तुलाच अर्पण आहेत. आणि म्हणून यज्ञामध्ये हीच संकल्पना आहे. अग्नये स्वाहा इदं न मम. हे माझं काहीच नाही आहे. सगळं त्यागमय वृत्तीने भगवंताला अर्पण आहे. मला त्या कर्मांची फळं मिळण्यासाठी सुद्धा पुनर्जन्म नको. अशा अर्थाने इथे भूर्भुवः स्वहा हे 3 शब्द 3 लोकांचे प्रतीक आहेत. 3 शाखांनी ज्याचा वृक्ष वाढलेला आहे, त्रिकांडात्मक जो भगवंत आहे, परमात्मा आहे, त्याचंही प्रतीक आहे. आणि तरणाचं साधन पण त्याला पुढे तरूमध्ये म्हटलेलं आहे. शब्दशः तरूचा अर्थ आहे वृक्ष. मग हा वृक्ष काय करतो? लाकूड जे असतं ते पाण्यावर स्वतः तरंगतं आणि त्याचा आधार घेतला की आपल्यालाही तारून नेतं. म्हणून हा विश्वतरू आहे. परमात्मा हा कसा आहे? स्वतः तर तरणारा आहेच, पण आम्हालाही या भवसागरातून तारून नेणार आहे. आणि म्हणून पुढचं विशेषण घेतलं आहे तारा. हा अशोकस्तारणस्तार या श्लोकामध्ये आपण तार विशेषण पाहिलेलं आहे. तिथे त्याचं सविस्तर वर्णन आपण केलं होतं. मला वाटतं 36-37व्या काहीतरी श्लोकात आहे ते अशोकस्तारणस्तार. मग हा तारणं पण आहे, तार आहे. काल आपण उत्तारणं पण पाहिलं. सगळी एकच रूप आहे. जसं आपण रामाला काय म्हणतो? राम, रामचंद्र, रामभद्र. एकच राम आहे, पण अर्थाच्या छटा बघा कशा आहेत. रामचंद्र म्हटलं की चंद्रासारखा शीतल प्रेमाचा वर्षाव करणार. रामभद्र जर म्हटलं तर कल्याणकारक राम, आपलं जो कल्याण करतो, अशा अर्थाने तो रामभद्र आहे. तर ह्या सगळ्या स्वरूपांमधून आपल्याला तारून नेणारा, उद्धरून नेणारा, आपला वरचा मार्ग, ऊर्ध्वगतीकडे जाण्याचा मार्ग सुकर करणारा, अशा अर्थाने इथे त्याला तारहा असा शब्द वापरलेला आहे. त्याचं फार मागच्या उत्तारणामध्ये मी सांगितलं, नुसतं तारून नेणं आणि उद्धृत करून वर घेऊन जाणं किंवा पार करणं याला उत्तारणं म्हटलं आहे. म्हणजे आपण गटांगळ्या खात असताना आपल्याला त्यातनं वर अर्ध्या रस्त्यातून सुद्धा तो आपल्याला तारून इकडे आणू शकतो परत. तसं तारणं तसं नको आहे आपल्याला, नुसतं तारण. आपल्याला कसं हवं आहे? उत्तारण हवं आहे. म्हणजे न गटांगळ्या खाता तुझ्याच नावेत आम्ही बसतो. नामरूप भगवंताचं नाम हे एक नाव आहे आणि त्याचा नावाडी हा भगवंत आहे. मग आपल्याला जर या पहिल्या तीरावरती, या किनाऱ्यावरून त्या किनारी, नदीच्या, सागराच्या, कुठेही जिथं जायचं आहे, त्यासाठी या नावाड्याची आपल्याला मदत घ्यायची आहे. आणि म्हणून असा हा उत्तारण करणारा, तारण स्वरूपात स्वतः असणारा, असं त्याला तार म्हटलेलं आहे. पुढचं विशेषण आहे सपिता. सगळ्यांचा पिता. पितृस्वरूप असणारा. पिता म्हणजे जन्मदाता, पिता म्हणजे पालनकर्ता, असे सगळे त्याच्यामध्ये अर्थ येतातच. आणि हा जो पिता आहे, हा पिता काय करतो? तर आपलं रक्षण पण करतो. नुसतंच जन्म देऊन सोडून देत नाही. अशा अर्थाने समान रूपाने सर्वांचं रक्षण करणारा, सगळ्यांच्या रक्षणाची, पालनपोषणाची जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे तो सपिता. पुढे म्हटलं आहे प्रपितामह. पिता म्हणजे वडील, त्याच्यानंतर पितामह म्हणजे आजोबा. वडिलांच्या वडिलांना आपण पितामह म्हणतो, आजोबा. आणि प्रपितामह म्हणजे पंजोबा, आजोबांचे वडील. म्हणजे वडील, आजोबा आणि पंजोबा. हा जो पंजोबाच्या रूपातला प्रपितामह आहे, हे परमात्म्याला म्हटलं आहे. का? तर ब्रह्मदेव हा आपला पिता आहे.
ब्रह्मदेव प्रजापती हा आपला पिता आहे. प्रजापतीचे वडील ब्रह्मदेव हे आपले आजोबा झाले. ब्रह्मदेव नेहमी म्हातारे दाखवतात का हो की नाही त्यांचं चित्र, कारण ते आपले आजोबा आहेत, पितामह आहेत. म्हणून प्रजापती हा पिता, ब्रह्मदेव हा प्रपिता किंवा ज्याला आपण पितामह, आणि ब्रह्मदेव ज्याच्यापासून निर्माण झाला तो हा प्रपितामह पंजोबा हा आपल्या सगळ्यांचा जन्मदाता. जशी घराण्याची पिढी परंपरा असते तशी ही आपल्या जन्माची परंपरा सांगितलेली आणि म्हणून त्याला प्रपितामह म्हटलेलं आहे. तेव्हा या सगळ्यांचा मूळ उत्पत्तीस्थान असणारा, मूळ कर्ता, मूळ पुरुष, मूळ रूप, मूळ स्वरूप अशी त्याला निरनिराळी नावं देता येतात. पुढचं विशेषण घेतलं यज्ञ. आता ही पुढची सगळी विशेषणं आणि याच्याही पुढच्या श्लोकातली विशेषणं सगळी यज्ञाच्या संदर्भात आहेत. खरं म्हणजे एकदा यज्ञचं कल्पना येऊन गेलेली आहे सहस्रनामात आधीच, परंतु परत यज्ञ संकल्पना सांगण्याचा उद्देश हाच आहे की मनुष्याने आपलं जीवन हे यज्ञमय करून टाकायला पाहिजे. आज मी त्याचा थोडासा फक्त अर्थ सांगते. मूळ यज्ञ कल्पना जी स्पष्ट करायची त्याचा आपण भाग थोडा उद्या बघूया. आता हा जो यज्ञ आहे म्हणजे काय करायचं, तर सर्व संग परित्याग हा यज्ञ हा इथे उच्यते. सगळ्या संघाचा म्हणजे सगळ्या विषयांचा, विषयोपभोगाच्या वासनांचा त्याग करायचा. यजधातूचा अर्थ आहे त्याग करणे, सोडून देणे. ज्याच्यामध्ये यजन केलं जातं तो यज्ञ. पुढचं म्हटलं यज्ञपती. यज्ञाचा जो पती स्वामी, त्या यज्ञाचा जो मुख्य त्याला यज्ञपती म्हटलेला. किंवा यज्ञाचा हेतू पण असं इथे यज्ञपतीचा अर्थ घेता येतो. आपण कोणत्या उद्देशाने, आता दशरथाने पुत्र कामनेच्या इच्छेने यज्ञ केला तर त्याचा यज्ञपती हा पुत्र झाला. पुढचं घेतलेलं आहे यजवा, म्हणजे जो यज्ञ करायला बसतो, यजमान, यज्ञाचा जो प्रत्यक्ष कर्म करणारा, करता, आहुती टाकण्यासाठी बसलेला तो यजवा. यज्ञांग, अंग म्हणजे साधनं. यज्ञाला आवश्यक खूप पुष्कळ साधनं आहेत. नुसतं बसून तूप टाकणं हेच नाही, त्याच्यासाठी तीळ लागतात, समिधा लागतात, ती मोठी लाकडी डाव असते ती लागते तुपाचं आहुती टाकायला. दुर्वा म्हणजे समिधा असतात आणि अनेक प्रकारच्या वनस्पती तिथे लागतात. तांदूळ लागतात, यव त्याला म्हटलेले, जवस लागतात. तर ह्या सगळ्या यांना यज्ञांग असं म्हटलेलं आहे. जी सगळ्याची ही यज्ञ आहेत, अंग आहेत, त्याची साधनं आहेत. पुढचा म्हटलं आहे यज्ञ वाहन. या यज्ञामध्ये जो यज्ञाग्नी असतो त्या हवीर द्रव्यानं तो वाहून त्या त्या देवतेपर्यंत नेऊन पोचवतो. हे त्या अग्नीचं असतं आणि म्हणून आपण म्हणतो आग्नेय स्वाहा इदम नमः. हे माझं नाही, हे आग्नेय हे तुझं आहे आणि तुला ज्या देवतेची आम्ही हा यज्ञ करतो आहे त्या देवतेपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम तुला करायचं आहे. अशा अर्थाने हा यज्ञ वाहन स्वरूपातला जो अग्नी आहे, यज्ञकर्माचं फळ देणारा जो अग्नी आहे त्याला म्हटलं आहे यज्ञ वाहन. पुढच्याही श्लोकामध्ये सगळी यज्ञाचीच विशेषण आहे. यज्ञभृत, यज्ञकृत, यज्ञ. खरं म्हणजे ही येऊन गेलेली आहे सगळी, पण एवढ्यासाठीच पुनरुक्ती आहे. शेवटी पुनरुक्ती आहे की आपलं सगळं जीवन हे यज्ञमय असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी म्हटलं यज्ञभृत, यज्ञ धारण करणारा. यज्ञ करताना त्या यज्ञाचं जे स्वरूप आहे, यज्ञ करणारा, यज्ञ स्वरूप, यज्ञामध्ये टाकणारे आहुती, यज्ञाचा कर्ता, यज्ञाची साधनं, सगळंच हा परमात्ममय, हा परमात्मरूपीच सगळा व्यापलेला आहे आणि म्हणून यज्ञभृत आणि यज्ञकृत. आता हा जो यज्ञ करणारा असतो याला ज्ञानदृष्टी आवश्यक असते. ज्ञानदृष्टीने यज्ञ करायचा आहे. केवळ ऐहिक फलोपभोग मिळावा म्हणून यज्ञ करू नये. यजुर्वेदाची जी आपल्याला उपदेशाची भाग आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि यज्ञी पुढे म्हटलं यज्ञी म्हणजे यज्ञाची पूर्तता करणारा. यज्ञ पूर्ण होताना आपण पूर्णाहुती टाकतो त्याच्यात यज्ञाच्या सांगतेच्या वेळेला, त्याला यज्ञी म्हटलेलं आहे, पूर्तता करणारा. परत यज्ञभोग, यज्ञाचा उपभोग घेणारा, यज्ञामध्ये टाकलेले हवीर द्रव्य स्वीकारणारा. यज्ञ साधन, हा इथे परत यज्ञांग जे आले तेच यज्ञ साधनामध्ये आले. फारसा काही त्याच्यामध्ये वेगळा अर्थ नाही. यज्ञाची जी साधनं, समिधा, आज्य म्हणजे तूप, जवस, तांदूळ, तीळ, सगळ्या प्रकारची जी किंवा लाकडी पळी, त्याला यज्ञाच्या भाषेमध्ये स्रुव असा शब्द आहे. स्रुव आणि स्रुवा.
यज्ञात वापरणारे जी साधनं जी लाकडाची असतात, लाकडी ह्याच्यावरती अग्नी प्रज्वलित करतात, असा घासून घर्षणजन्य अग्नी लागतो, असा काड्यापेटीने यज्ञ पेटवत नाही, प्रज्वलित करत नाहीत. अग्नी आधी अग्नीचं पूजन करून करतात. त्याला त्यांनी यज्ञभूक, यज्ञसाधना आणि यज्ञांतकृत असं पण म्हटलं. आता यज्ञ सुरू करणारा म्हणजे यज्ञभृत धारण करतो, यज्ञ करतोय यज्ञकृत, यज्ञीय आहे तोच, स्वतः त्या यज्ञाची सगळी पूर्तता तोच करणार आहे, आरंभलेलं कार्य पूर्णत्वाला नेण्याचंही काम त्याचंच आहे आणि यज्ञ साधनं पण तोच आहे. मग असा जो कोण तो आहे हा काय आहे? यज्ञांतकृत आहे, यज्ञाच्या अंत करणारा. कोणतंही काम सुरू केलं की ते कधीतरी तर संपणारच ना. दीर्घ सत्र, यज्ञसत्र जरी असलं तरी ते काही वर्षापर्यंत चालतं, पण शेवटी त्याचा अंत आहेच. अशा अर्थाने त्या विश्वयज्ञाचा अंत करणारा असाही त्याला म्हटलेलं आहे. जणू काही हे विश्व ज्यांनी निर्माण केलं तो त्यांनी यज्ञ सुरू केला, विश्वयज्ञ, आणि शेवटी त्याचा अंत प्रलय काळाला तो करतो, म्हणून यज्ञांतकृत असं शब्द केला. यज्ञकृत म्हणजे यज्ञ सुरू करणारा आणि यज्ञांतकृत म्हणजे यज्ञ संपवणारा. पुढचं म्हटलं आहे यज्ञगुह्य. गुह्य म्हणजे ज्याला आपण त्याचं जे सार, गुह्यतमशास्त्र ज्याला आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचं हेतू काय आहे, उद्देश काय आहे, तात्पर्य काय त्याचं, अशा अर्थाने इथे यज्ञाचं गुह्य काय आहे, तर हे यज्ञ कसे केले पाहिजे, सार तत्व रहस्य त्याचं काय आहे, तर निष्काम भावनेने केलं पाहिजे, हे त्याचं गुह्य आहे. आणि म्हणून असा हा यज्ञ संकल्पनेतला जो गुह्यतम साररूप भाग, ज्ञानरूपी भाग, निष्कामत्वाने लटलेला भाग, तो हा यज्ञगुह्य आहे. म्हणजे तेही भगवंताचं स्वरूप आहे. तेव्हा यज्ञ संकल्पनेतला परमात्मा हा सगळा या 2 श्लोकांमध्ये रंगवलेला आहे, वर्णिलेला आहे. आणि शेवटची 2 विशेषणं 105व्या श्लोकात ती थोडी वेगळी घेतली आहेत. अन्न आणि अन्नाद. अन्न हे तर आपण माहिती आहे, आपण जे खातो, गीतेमध्ये पण म्हटलं आहे अन्नात भवन्ति भूतानि, यज्ञात पर्ज संभवा, यज्ञामुळे पाऊस पडतो आणि मग जे अन्नधान्य पिकतं ते आपण भूत म्हणजे प्राणी मात्र खातो. आणि म्हणून आपला प्राण हा अन्नमय प्राण आहे. अन्नमय प्राण, अन्नाविना सकळ मरण, तुकारामांनी म्हटलं. तर हे अन्न जे आहे हा अन्नसुद्धा तोच आहे. वनस्पतीच्या रूपांमध्ये तोच आपल्याला अन्नधान्य देतो आणि म्हणून त्याला अन्नम म्हटलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्या सजीवांकडून जे काही खाल्लं जातं ते सगळं, फक्त माणसाचंच असं नव्हे, प्राण्यांना लागणारं गवत, चारा सगळं त्या स्वरूपामध्ये हा परमात्माच आपल्याला तो देणारा आहे. आणि शेवटी तो काय करतो? अन्नाद. ज्यांनी अन्न दिलं ते अन्न ज्यांनी खाल्लं त्यांनाच खाऊन टाकतो. प्रलय काळचं वर्णन आहे म्हणतो. अन्न अद, अद म्हणजे खाणे. परत अन्नाला तर खातो आपण, पण आपण अन्न खाणाऱ्या आपल्याला सुद्धा तो खाऊन टाकतो. त्याचं खाद्य किंवा अद काय आहे? खाद्यामध्ये हा अद धातू आहे. तर हा काय करतो? तर त्याचं खाद्य काय आहे? तर अन्नावर जगणारे सगळे भूतमात्र. प्रलय काळचं वर्णन आहे, एरवी नाही. तो कधी अरौद्र आहे तर कधी रौद्र आहे. तर जो रौद्र रूपात ज्यावेळेला प्रलयकाळी धारण करतो त्यावेळेला त्याचं जे सगळं भक्ष्य आहे तर हे सगळं विश्व तो भक्षून टाकतो. एक तर अग्निरूपात भक्षण करतो, नाही तर जलरूपात सगळं जलमय करून टाकतो. ह्या अर्थाने त्याला अन्नाद हे विशेषण वापरलं. आणि म्हणून क्षरजगत आणि अक्षरजगत याचं गीतेमध्ये जे क्षराक्षराचं वर्णन केलेलं आहे, परा विद्या अक्षर अक्षर, ते क्षरजगत आणि अक्षरजीव हा सगळा दोहोंचंही तो भक्षण करतो. दोघांनाही तो अन्न म्हणून समजतो आणि भक्षण करून टाकतो. म्हणजे सगळ्या निर्जीव जगाचंही आणि सजीव प्राणीमात्रांचंही अन्न स्वतः तो खाऊन टाकतो. अशा अर्थाने त्याला अन्नाद. आता फक्त उद्यासाठी 2 श्लोक ठेवलेत आणि थोडीशी यज्ञ संकल्पना जास्त स्पष्ट करूया. कारण आपल्या पिढीपर्यंत यज्ञ हा थोडा तरी माहिती आहे. पुढच्या पिढीला यज्ञ कसा समजावून सांगायचा याच्याबद्दल थोडंसं, कारण आज खूप उशीर झाला असता तो सांगत. आज ती फक्त विशेषणं पाहिली, एवढंच कळलं सगळ्या विशेषणांमधून यज्ञ हे सगळ्यामध्ये, यज्ञाच्या साधनांमध्ये तो भरलेला आहे.
पसार. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये